नाशिकमधील काठेगल्ली परिसरातील रात्री दगडफेकीची घटना, 3 ते 4 पोलीस जखमी तर 5 वाहनांचं नुकसान. वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा पसरल्यानं तणाव. कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. दुपारी 2 वाजता सुनावणी होणार. खार पोलीस ठाण्यातील एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी कामराची याचिका. कैद्याचा तुरुंग आणि कोठडीत मृत्यू झाल्यास वारसांना 5 लाख रुपये देणार. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार भरपाईला मंत्रिमंडळाची मंजुरी. मुंबईला बॉम्ब न उडवण्याची धमकी देणाऱ्याला बोरिवलीतून अटक. आरोपी सूरज जाधवचा मोबाईल आणि सिम कार्ड जप्त. यापूर्वी देखील सूरजवर अनेक गुन्ह्यांची नोंद. उद्या कोर्टात हजर केलं जाणार. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 45% पगार जमा. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त. एसटी कर्मचाऱ्यांचा केवळ 56% पगार सुरुवातीला करण्यात आला होता.